आम्ही कामठा बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील सर्व या ठिकाणी उपस्थित तरुण आहोत। आज आम्ही सरदार बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने कामठा बुजुर्ग येथे त्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही बंदची हाक मान्य करत इथं कामठा येथील सर्व लोकांनी इथं सर्व 18 पगड जातीचे लोक आहेत। एकूण 27 जातीचे लोक या गावामध्ये राहतात। सर्वांनी मिळून या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। याचं कारण एकच आहे की जंतर मंतरवर जे काही उपोषण चालू होतं, सोनम वांगचुके यांनी जे काही समजा शांततेचं उपोषण चालू केलं होतं, त्यांना बळजबरीनं पोलिसांनी बीजेपीच्या सरकारने जे काही हस्तक्षेप करून पोलीसवाल्यांनी त्यांना बळजबरीनं फरफडत नेलं आणि म्हणून त्यांच्या विरोधात आणि पेपर फुटीच्या प्रकरणाच्या विरोधात आणि जे काही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे दिल्लीमध्ये, त्यांच्या विरोधात या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। खरं बघलं तर या सरकारनं आपली जबाबदारी आणि नैतिकता स्वीकारून या शिक्षण मंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी नैतिकता स्वीकारून खरं बघलं तर राजीनामा द्यायला पाहिजे। कारण का विद्यार्थी हे न्याय मागत होते आणि न्याय मागण्यावर जर अन्याय होत असेल तर हे सरकार हे लोकशाहीचं नसून हुकुमशाहीचं आहे। म्हणून या हुकुमशाहीला काढून टाकण्यासाठी आणि लोकशाहीचं सरकार आणण्यासाठी या बीजेपी सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। घोषणा वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय, भारत माता की जय। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। कामठा बुजुर्ग तालुका अर्धापूर बस स्टॉप स्वयंस्फूर्तीने सर्व दुकानदारांनी बंद केलेला आहे। जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यावरती लाठीचार्ज, त्या अमानुष लाठीचार्जमुळे महाराष्ट्र बंद, भारत बंदची हाक दिली, त्याला कामठा बुजुर्ग बस स्टॉप सुद्धा सहभागी झालेला आहे। तसेच त्या लाठीचार्जमध्ये एक विद्यार्थी भगिनी मृत्युमुखी पडली। असा सरकारने अमानुष छळ न करता जो नीटचा पेपर लीक होतोय, विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवावे आणि त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा हीच विनंती या सर्व बस स्टॉपच्या दुकानदारातर्फे सुद्धा हा बंदच्या हाकमध्ये आम्ही सहभागी आहोत।